आजच्या नाईट आउट मध्ये एवढी मस्ती केली, शेवपुरी खाल्ली, मोहितो पिला, सगळं दाखवतो. चला पुढे. तर नमस्कार मित्रांनो, आजच्या नाईट आउट मध्ये आपल्याला बनवायची होती शेवपुरी. म्हणून मी गेलो कांदा कापायला, पण बघितलं, बोललो हे आपल्या बसचं नाही म्हणून एक चॉपर घेतला, त्यात कांदा टाकला, टोमॅटो टाकला आणि पूर्ण चॉप करून घेतला. आणि 1 2 3 गो. हे बघा किती छान कापला आहे. आणि लगेच बाजूच्या गॅसवरती बटाटा उकडायला ठेवला. थोड्यात बघितला बटाटा उकडून झालता, म्हणून सगळं सामान वगैरे घेऊन आलो हॉल मध्ये. आम्ही 3 लोक होतो खायला, म्हणून सगळ्यात आधी प्लेट मध्ये सगळ्या पुऱ्या एकदम छान लावून घेतल्या. 3 लोकांच्या हिशोबाने एवढ्या पुऱ्या तर बरोबर होत्या. गोड चटणी आपण बाहेरून आणली होती, म्हणून तिला पण प्लेट मध्ये काढून घेतली. आणि ही बघा, ही रेडीमेड चटणी आहे. तिखट चटणीसाठी आम्ही ही रेडीमेड चटणी वापरणार होतो, म्हणून हिला पण एका प्लेट मध्ये काढून घेतली. आणि लगेच बाजूला या दोघांना मी बटाटे सोलायला बसून टाकलं. आणि हे बघा, यांचं दरवेळेस आहे, काम कमी आणि कचराच जास्त असतो. मोहितो बनवण्यासाठी सोडा पण लगेच आणून घेतला. इथं लगेच शेवपुरी बनवायला सुरुवात केली. सगळ्यात आधी बटाटा आणि चटणी वगैरे लावून घेतलं. आणि आता आपली बाहेरून रेडीमेड आणलेली गोड चटणी पण टाकून घेतली. वरती कांदा टोमॅटो पण टाकला आणि शेव कोटिंग करायला चालू केली. बघा, मी माझ्या हाताने शेव टाकतोय. आता शेव वगैरे टाकून झाली, म्हणून गार्निशिंग करण्यासाठी आता वरती चणा डाळ पण टाकतोय. चणा डाळ थोडी जास्त टाकली गेली आणि शेवपुरी खायला पण एकदम टेस्टी झाली. आता मोहितो बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपण ग्लासात टाकला पुदिना, त्यानंतर टाकला आपण सब्जा, त्यानंतर लिंबू टाकून मिक्स करून घेतला. अरे वा, आपण तर मीठ आणि साखर टाकायचं विसरूनच गेलो. ते दोघं पण टाकला, सोडा टाकला आणि मिक्स करून आम्ही पिल्लं. आणि हे पिऊन आपण याला झटका पाणीपुरी देऊया आणि करूया व्लॉग. आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.